पालकमंत्री सुनेत्रा पवार 1 मे रोजी पहिल्यांदाच येणार बीड जिल्हा दौऱ्यावर। महाराष्ट्र दिनी बीडमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते होणार ध्वजारोहण। विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे नेते संजय केणेकर नाराज। सोशल मीडियावर शेर लिहून अप्रत्यक्षरित्या केली नाराजी व्यक्त। नाशकात एसआयटी कडून धोंडू खराच्या कार्यालयाची तपासणी। महिला अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीचा सध्या तपास सुरू। मंत्री नितेश राणेंचा अमरावती जिल्हा दौरा रद्द। नितेश राणेंची परतवाडा इथं होणार होती सभा। भाजपचे आमदार प्रवीण तायडे आता घेणार सभा। बच्चू कडूंच्या निर्णयाला प्रहार कार्यकर्त्यांचा पाठिंबा। बच्चू कडू कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या हितासाठीच निर्णय घेतील। प्रहारचे नेते जय बेलखडेंची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात आंदोलन। शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत महाल परिसरात शिवप्रेमींच्या वतीनं आंदोलन। मुंबईच्या प्रगतीसाठी स्थगिती नको तर गती हवी। भाजपचे नगरसेवक प्रतीक करपेंचं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वक्तव्य। महिला सुरक्षिततेसाठी मुंबईत विशेष समिती स्थापन करण्याची केली मागणी। पिंपरी चिंचवडमधील कसपटे वस्ती परिसरात अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई। परिसरातील दुकानांच्या अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर। नंदुरबारमध्ये पानबरा गावाजवळ ट्रकला भीषण आग। डिझेल गळतीमुळे आग लागल्याची माहिती। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या प्रकरणातनं निर्दोष सुटलेल्या फहीम अन्सारीला पोलीस पडताळणी प्रमाणपत्र नाहीच। प्रमाणपत्राच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। राज्यातल्या स्मशानभूमींच्या समस्या आणि उपाययोजनांसाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती स्थापन। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय। कोल्हापुरातल्या नागरिकांचं आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्या। जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा आढावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।